सहकार्य अपेक्षित आहे. थोड्याच वेळात आपण रक्ततुला करणार आहोत. सर्वांनी कृपया आपापल्या जागेवर बसून घ्यायचा. कृपया कोणीही व्यासपीठाकडे येऊ नका. मोठी नाम जपाचा संकल्प घेत जिवलग मित्रमंडळ सराफा बाजार जळगाव यांच्या वतीने हे नामजप यंत्र परमपूज्य आचार्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने भेट देत आहेत, जेणेकरून या यंत्राच्या माध्यमातून भक्तगण नामस्मरण करतात. आज या जन्मदिवसानिमित्त कोणी बुके, फुलहार, शॉल, पेढे असं सगळं काही आणलंय. काहींनी तर गाडी पण आणली. आज असं वेगवेगळं सगळं तुम्ही आणलंय. पण सराफा बाजार मित्रमंडळ जळगाव यांनी मला आवडणारा एक उपक्रम, मला ते काही तासांपूर्वी समजलं. यांची तयारी कदाचित महिन्यापासून सुरू आहे. पण यांनी नामजपाचं जे एक यंत्र आहे, जे आपण बोटात घालून नामजप करू शकतो, तर याचे आपण मंत्राचा जाप करावा. जन्मदिवसानिमित्त हा संकल्प विशेष म्हणजे तरुण मुलांनी केला आहे. 1.25 कोटी नाम जप आपण सगळ्यांनी मिळून या निमित्त करावा. यात डबल फायदा आहे. म्हणजे त्यांनाही त्याचा लाभ आहे आणि मलाही त्याचा आनंद आहे. म्हणून 1.25 कोटी नाम जपाचा संकल्प करून मला आवडणारी शुभेच्छा या तरुण मुलांनी दिली आहे. तर त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. त्यांनी स्वतंत्र त्याच्यासाठी त्याचं एक ते जे मशीन आहे त्याच्यामध्ये सुंदर प्रिंटिंग केलेली सगळी सूचना आहे. आणि ज्यांना रक्ततुला के स्वर्ण अक्षर के हम भी साक्षीदार हैं, हमें अभिमान है. गुरुदेव जी अपने अवतरण दिन के उपलक्ष्य में समाज कार्य के लिए हमें प्रेरित कर रहे हैं. केवल संत लोग ही वह रक्ततुला की जगह पे रुकेंगे. बाकी स्वयंसेवक जो है कृपया बाजू में हो जाएंगे. सूट्या बैग्स थोड़े शंबर. जोरदार तालियों से हम बोलो निष्कलंकी नारायण भगवान की, सद्गुरुदेव भगवान की. रक्ततुला झाल्यानंतर सुद्धा रक्ताच्या बॅग शिल्लक आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर दात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि अजूनही रक्तदान सुरू आहे. बरेच जण त्या ठिकाणी वेटिंगवर आहे. संतों के सिवा और स्वयंसेवकों के सिवा कोई भी स्टेज पर न जाए. रक्ततुला के बाद तुरंत बाद फल तुला भी होने वाली है. संतों से प्रार्थना है आप वहीं पे रुके. फल तुला के लिए आप भी मंच पर उपस्थित रहे. परम पूज्य आचार्य सत्पंथ रत्न महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या जन्मदिनाच्या अवतरण दिनाच्या निमित्ताने रक्ततुला आणि फलतुला. हिमांशु भाई आम्ही
बोलिए निष्कलंकी नारायण भगवान की, सद्गुरुदेव भगवान की।